नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज NLN आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ। नवापूर पालिकेचा थकबाकीदारांना अंतिम इशारा। 8 दिवसात कर न भरल्यास जप्तीची टांगती तलवार। सत्ताधाऱ्यांची वाढली डोकेदुखी, कारवाई टाळण्यासाठी नगराध्यक्षांची प्रशासनाकडे मध्यस्थी। नवापूर शहराच्या विकासाचा कणा असलेल्या कर वसुलीसाठी आता नगरपालिका प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आली आहे। शहरातील घरपट्टी, नळपट्टी आणि दुकानपट्टीची थकबाकी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने प्रशासनाने आता थकबाकीदारांना 8 दिवसांची अंतिम मुदत दिली आहे। या मुदतीत कर न भरल्यास थेट जप्तीची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला असून यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। नवापूरच्या कर वसुलीचा आढावा घेताना जिल्हाधिकाऱ्यांनी समाधानकारक वसुली न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। एवढेच नव्हे तर वसुलीत कुचराई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले आहेत। मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील सध्या रजेवर असले तरी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वसुली पथकाला कारवाईचे सक्त आदेश दिले आहेत। प्रशासनाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे कर थकबाकीदारांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत। नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निवडून आलेले लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत जाधव आणि नगरसेवकांसाठी ही मोहीम मोठी डोकेदुखी ठरत आहे। एकीकडे प्रशासनाचा दबाव आणि दुसरीकडे मतदार असलेले नागरिक अशा कात्रीत लोकप्रतिनिधी अडकले आहेत। प्रशासकीय कारवाईचा धडाका पाहून नगराध्यक्ष जाधव यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे धाव घेत नागरिकांना थकीत कर भरण्यासाठी किमान 8 दिवसांची मुदत देण्याची विनंती केली आहे। शहरातील रस्ते, पाणी आणि स्वच्छतेच्या कामांसाठी निधीची गरज आहे। नागरिकांनी कटू कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी स्वतःहून कर भरावा, यासाठी आम्ही प्रशासनाला मुदत वाढवून देण्याची विनंती केली आहे। प्रशासनाने स्पष्ट केले आहे की दिलेल्या मुदतीत कर भरणा न झाल्यास खालील पावले उचलली जातील। महाराष्ट्र नगर परिषद अधिनियमानुसार मालमत्ता जप्त केली जाईल, नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई केली जाईल, थकीत रकमेवर मोठा दंड आकारला जाईल, इतर कायदेशीर प्रक्रिया राबवली जाईल। नगरपालिका लवकरच विशेष वसुली मोहीम राबवणार असून आता नागरिकांच्या प्रतिसादाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मी नवापूर शहरातील माझ्या मालमत्ताधारकांना विनंती करतो की आपल्या मालमत्तेची चालू व मागील थकबाकी नगरपालिकेचा भरणा हा नियमित करीत आहेत व बऱ्याचशा माझ्या मालमत्ताधारकांची थकबाकी रक्कम बाकी असल्यामुळे माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी एकदम कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेले, परंतु मी माननीय मुख्याधिकारी नवापूर नगरपालिका व प्रशासनाला विनंती केली की साहेब, माझ्या नवापूर शहरातील मालमत्ताधारकांना 8 दिवसाची मुदत द्यावी व आपली नवापूर नगरपालिकेची जी थकबाकी रक्कम आहे ती भरणा करण्यासाठी आम्ही त्यांना पर्सनली विनंती करतो आणि ते 8 दिवसात भरणा करतील, परंतु तोपर्यंत त्यांचं नळ कनेक्शन व इतर जप्ती कुठलीही कारवाई करू नये। तरी मागे माननीय नगरपालिका प्रशासनाकडून पूर्ण शहरामध्ये रिक्षा व दौंडी देण्याचं काम केलेलं होतं, परंतु तरीही बरीचशी बाकी रक्कम असल्यामुळे जिल्हाधिकारी हे रोजचा रोज वारंवार फोन करून विचारणा करत आहे व अपडेट घेऊन किती नगरपालिकेची थकबाकी वसुली झाली, म्हणून माननीय नगरपालिका मुख्याधिकारी व प्रशासन आजपासून गावात कडक कारवाईसाठी निघालेले होते, परंतु मी ती कारवाई थांबवलेली आहे। मी सर्वांना एकच विनंती करेल की आपली असलेली थकबाकी रक्कम येत्या 8 दिवसात भरणा करावी, अन्यथा 8 दिवसानंतर झालेली कार्यवाही नगरपालिकेने केलेली कार्यवाही आपण स्वरूपी जबाबदार आहात। तरी मी माझ्या तमाम बंधू व माझ्या ज्येष्ठ मंडळींना विनंती करेल की आपली थकबाकी रक्कम भरणा करून नगरपालिकेला सहकार्य करावं व नगरपालिकाकडून आमच्या प्रशासन व पदाधिकारी करून आपल्या ज्या अपेक्षा आहेत शहर स्वच्छ सुंदर व रस्ते, गटार, आरोग्य व इतर ज्या आपल्याला सेवा हव्या आहेत
त्यासाठी आपलंही आद्य कर्तव्य आहे की आपण आपली थकबाकी रक्कम भरून नगरपालिकेला सहकार्य करावे ही नम्र विनंती. NLN न्यूज नवापूर.